नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी कवडसा. आज या कादंबरीचा पहिला भाग श्रोते हो तुम्ही ऐकणार आहात. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. येणारा पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर या कादंबरीचा भाग अपलोड केला किंवा कुठलीही कथा अपलोड केली तरी त्याचं ताबडतोब नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात. जगन्नाथ शिंदे लिखित कवडसा भाग पहिला. पूर्ण आयुष्य समाजसेवा करणारी वधू हवी. मंजुश्रीनं वाचलं, ती उडालीच. पुन्हा वाचलं. पूर्ण आयुष्य समाजसेवा करणारी वधू हवी. संपर्क. पुढे मोबाईल नंबर होता. मंजुश्रीनी वधूवर सूचक जाहिरातीत ही जाहिरात वाचली. रविवारचं वर्तमानपत्र ती वाचत होती. वाचता वाचता अगदी सहज वधूवर सूचक कॉलमकडे नजर गेली. गोरी मुलगी हवी, नोकरदार मुलगी हवी, मिळवती मुलगी हवी, अशा अनेक जाहिराती होत्या. तिला ही जाहिरात वेगळी वाटली. पूर्ण आयुष्य समाजसेवा करणारी वधू हवी. प्रश्नांचं मोहोळ उठलं. जाहिरात देणारा विचित्र वाटला, विक्षिप्त वाटला. वधू कशासाठी हवी? समाजसेवा करण्यासाठी? काहीतरीच. वधू हवी असते संसार करण्यासाठी. वधू हवी असते आयुष्याची जोडीदारीण म्हणून. आणि या बहाद्दराला समाजसेवा करण्यासाठी वधू हवी आहे. गंमतच वाटली तिला. मंजुश्री स्वतःशीच हसली. तिने वर्तमानपत्र बाजूला ठेवलं, पण अजून ती जाहिरात काही तिच्या नजरेसमोरनं जात नव्हती. तिने पुन्हा पेपर घेतला, जाहिरात वाचली. पूर्ण आयुष्य समाजसेवा करणारी वधू हवी. नवा प्रश्न. समाजसेवा करणारी वधूच कशाला हवी? कुणीही समाजसेविका मिळाली असती की. म्हणजे संसार करता करता समाजसेवा करणारी वधू मिळाली असती. प्रथम संसार, मग समाजसेवा. नक्कीच हा माणूस विक्षिप्त असावा. नवा प्रश्न. प्रश्नातून प्रश्न. तिने संसार करायचाच नाही का? तिने फक्त समाजसेवाच करायची? म्हणजे संसार करायला तो वर पात्र नसेल का? म्हणजे रोगी, वयस्क, तृतीयपंथी. तिने पुन्हा जाहिरात वाचली. वराबद्दल काहीच लिहिलं नव्हतं. वय, शिक्षण काहीही नव्हतं. डोक्याचा पुन्हा गोंधळ. कसा असेल तो? वृद्ध, तरुण, कुरूप, सुंदर, विक्षिप्त. मनाला कोण कुंपण घालणार? डोळ्यांपुढे मनानं अनेक आकृत्या तयार केल्या, पण एकाही व्यक्तिरेखेत तोच असेल असं ठाम वाटत नव्हतं. स्वास्थ्य हरवून जायला विशिष्ट कारण असावं लागतं असं नाही. आता हेच पहा. मंजुश्रीने मुद्दामहून वधूवर स्थळं पाहिली नव्हती. तशी गरजही नव्हती. आजवर तिने किंवा पप्पा मम्मींनी साधा विचारही केला नव्हता. दुसऱ्या कोणासाठी माहिती घेण्यासारखी परिस्थिती नव्हती. सहज वाचलं. कितीतरी बातम्या, जाहिराती आपण गरजेशिवाय वाचतो, तिथल्या तिथे सोडून देतो. प्रत्येक गोष्टीची उकल करायची झाली तर मेंदू साथ देणार नाही. मग ही जाहिरातच मंजुश्रीच्या का मागे लागली होती? झटकून टाकायचं म्हटलं तरी काही गोष्टी नाही झटकून टाकता येत, नाही विसरता येत. अगदी जळवासारख्या चिकटतात, गोचडी होतात. मंजुश्रीने प्रयत्न केला, पण अनेक प्रश्न आणि जिज्ञासा तिला सोडत नव्हती. ती उठली. पेपर हातात होताच मम्मीकडे गेली. मम्मी स्वयंपाकगृहात होती. आमटीला फोडणी द्यायच्या तयारीत होती. मम्मी, अगं वाचलंस का गं? काय झालं मंजू? काय केंद्रीय मंत्रिमंडळ पडलं का काय?
मम्मी हसत हसत म्हणाली, "मम्मी, अगं ही जाहिरात बघ ना. काय लिहिलंय माहिती आहे? पूर्ण आयुष्य समाजसेवा करणारी वधू हवी आहे." मंजुश्रीने वाचून दाखवली. "अगं असेल. तू का एवढी सिरियस झाली आहेस? अगं जाहिरातदारांनी किती वेडगळपणा केलाय बघ ना. त्याला बायको हवी आणि तिने म्हणे आयुष्यभर समाजसेवा केली पाहिजे. अगं असते एखाद्याची अपेक्षा." मम्मीने अधिक रस दाखवला नाही तशी मंजुश्री म्हणाली, "मग मम्मी, त्याला समाजसेविका हवी आहे का पत्नी हवी आहे?" "अगं दोन्ही हवे असतील." "तसं कसं होऊ शकतं? दोन्हीपैकी एक अपेक्षा ठीक आहे ना?" हे खरं तर त्याला विचारलं पाहिजे. "जा तू स्टडीला बस. चल, चल. नको त्यात डोकं खाजवून. काही साध्य होणार आहे का?" "नाही, नाही. तरीही मम्मी, विषय बंद. तुझी परीक्षा जवळ आली आहे. वेळ घालवू नको. मिनिट अन मिनिट महत्त्वाचा आहे तुझा." मंजुश्री नर्व्हस होऊन आपल्या खोलीत आली. पुस्तक काढलं. एक अक्षर दिसत नव्हतं. दिसलं तरी स्मरणात राहत नव्हतं. डोळ्यांपुढे जाहिरात दिसत होती. रावेना. तिने मोबाईल घेतला, नंबर दाबले. रिंग वाजायला लागली. आता हात थरथरला. वाटलं कट करावा, पण मन तयार नव्हतं. "हॅलो." आवाज गोड वाटला, पण मंजुश्रीला काय बोलावं ते सुचेना. "हॅलो." "कोण बोलतंय?" तरीही मंजुश्री गप्प. तोंड उघडं, पण शब्द घशात अडकलेले. "अहो बोला ना तुम्ही, कोण आहे? हॅलो." "मी मी मंजुश्री मंजुश्री गलांडे." "हां, बोला, बोला. मंजुश्री बोला." "जाहिरात वाचली." "थँक यू. बोला तुम्ही, तुम्ही बोला. तुम्ही तयार असाल तर." "तयार? म्हणजे जाहिरात नाही, 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 नाही. जाहिरात वाचून नाही हो. पण ती जाहिरात वाचून ना अनेक प्रश्न निर्माण झालेत माझ्या मनात." "आपण विचारू शकता." "तसं कसं विचारता येईल? सगळ्याच प्रश्नांची उत्तरं फोनवरनं कशी खरी वाटतील?" "हां, तेही खरंच आहे. एकतर मी कसा आहे, कसा दिसतो, कसा बोलतो, हे फोनवरनं समजणं शक्य नाही ना." मंजुश्रीला माणूस हुशार वाटला. "आता उभं आयुष्य काढायचंय म्हटल्यावर पाहण्याचा कार्यक्रम." "नाही, नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय." "म्हणजे?" "लग्न करण्याचा विचार माझ्या डोक्यात नाही आहे हां." "सॉरी, मग आपण फोन बंद करू शकता." "नाही, तसं नाही हो. माझ्या डोक्यात अनेक प्रश्न." "हे बघा, ज्या रस्त्यानं आपण प्रवासच करणार नाही, त्या रस्त्याचा विचार करण्यात अर्थच नाही आहे." "बंद करू?" "नाही हो, मी अस्वस्थ आहे. तुम्हाला स्वास्थ्य लाभो अशी देवाजवळ प्रार्थना करतो." "ठेवू आता?" "प्लीज, प्लीज. माझे काही प्रश्न." "मला वाटतं आपण प्रश्नांची अचूक उत्तरं स्वीकारावीत. आपण शक्य असेल तेव्हा येऊ शकता. नंबर आहे तुमच्याकडे? पत्ता हवा असेल तर लिहून घ्या. सातारा, गुरुवारपेठ." त्यांनी फोन बंद करून टाकला. मंजुश्रीला उगाचच वाटलं आपण फोन करायला नको होता. पण करून तर झाला होता. त्या फोनने नवे प्रश्न जन्माला घातले होते. आवाज गोड होता, पण त्यावरून वयाचा अंदाज येत नव्हता. दिसण्याचा प्रश्न नसल्यानं व्यक्तिमत्व नजरेसमोर येत नव्हतं. रंग, डोळे काही कळत नव्हतं. ती झटकत होती, पण लोचट मन पुन्हा पुन्हा त्याच्या भोवतीच पिंगा घालत होतं. कधी कल्पनेतला तो तरुण फोटोतल्या रामासारखा दिसत होता, तर कधी श्रीकृष्णासारखा. हिंदी, मराठी चित्रपटातल्या सगळ्या देखण्या नायकात त्याला पाहून झालं होतं. तरीही जिज्ञासा नामक जी कोणी असते ना, ती तृप्त झालेली नव्हती. त्यामुळे झटकण्याचा जेवढा प्रयत्न मंजुश्रीने केला, तेवढा तो तिच्या मागे मागे चाला, मांजरासारखा. शेवटी तिने ठरवलं, काय हरकत आहे? भेटायला पैसे पडतात का? बोलणं, माहिती घेणं गुन्हा आहे का? जायचं, जायचं आणि भेटायचं. त्यांनी दरवाजा उघडला. समोर मंजुश्री. "या, या, या. मंजुश्री गलांडे, या." माणूस विचित्रच वाटला. यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. कसं काय ओळखलं याने? मंजुश्री पाहतच राहिली. "आत या ना, या, या, आत या."
ती आत गेली, खुर्चीवर बसली. तो उभा. मी तुम्हाला बरोबर कसं ओळखलं हा प्रश्न पडला असेल ना मनात? माणूस मनकावडा होता. सांगतो, सांगतो. काय झालं, जाहिरात आल्यापासनं एकमेव फोन आला तो तुमचा. तुम्ही नाव सांगितलं होतं. एकमेव नाव. त्यामुळे सहज लक्षात राहिलं. तो थांबला. मंजुश्री बोलत नाही असं पाहून म्हणाला, मला पाहिलंत तुम्ही? मी असा आहे. तुमचा येण्याचा फोन नव्हता त्यामुळे रंगभूषा वेशभूषा नाही. मी आहे तो असा. मंजुश्रीने चोरट्या नजरेनं पाहून घेतला. वाईट नव्हता. छानच म्हणावा लागेल. नाकेडोळी तरतरीत, गोरा रंग, सडसडीत पण उत्तम शरीर. जो तो अवयव ज्या त्या ठिकाणी. ती विचारात गर्क. तो अस्वस्थ. त्याची नवी माहिती. मी श्रीधर. श्रीधर शारंग महाडिक. MBA फर्स्ट क्लास. समाजसेवेची बालपणापासून आवड. शिकलो तो पोटासाठी. पैसे मिळतात नाही असं नाही, पण समाधान नाही. समाजसेवेचं व्यसन. जवळजवळ त्याच्यासाठी सगळा पगार खर्ची पडतो. आता तुम्ही म्हणाल जगता कशावर? म्हणजे प्रश्न मनात येणं सहज शक्य आहे. एकतर माझ्या गरजा मूडवर आहेत. व्यसन नाही, हौसमौज नाही. म्हणजे मला साधी कपड्या लागत्याची सुद्धा हौस नाही. पायजमा सदरा बास. MBA असून पायजमा सदऱ्यावर ऑफिसला जाता? सहजच प्रश्न मंजुश्रीचा. त्यावर श्रीधर एखाद्या सभेत बोलावं तसा बोलायला लागला. काय फरक पडतो त्याने? वस्त्रांचा उपयोग काय सांगा? शरीराला झाकणं, आब्रूरक्षण. बुद्धी, विचार ते थोडेच कपड्यांवर अवलंबून असतात का? कंपनीत जातो. फॉरेनची कंपनी आहे. सगळे बूट कोट टायमध्ये असतात. अगदी माझे असिस्टंट्स सुद्धा. मी हा असा. नाही फरक पडत. एखादा प्रश्न निर्माण झाला तर माझा सल्ला घेतो साहेब. अगदी सुटाबुटातला साहेब बरं का. माझी इंग्रजीवर कमांड आहे. मला फ्रेंच येतं. हिंदी, मराठी, गुजराती जवळजवळ 15 भाषा अस्खलितपणे बोलतो मी. काय? मंजुश्रीला आश्चर्य वाटलं. हो, बुद्धिमत्ता डोक्यात असते, कपड्यात नसते ती. मी इथे भारतात राहायचा निर्णय घेतला. नाहीतर अमेरिकेत गेलो असतो ना तरी पायजमा शर्टच वापरला असता. का नाही वापरायचा सांगा? महात्मा ज्योतिराव फुले खांद्यावर घोंगडं टाकून साहेबाच्या भेटीला गेले होते नाही का? डॉक्टर आनंदी जोशी नऊवारी साडीत फॉरेनला वैद्यकीय महाविद्यालयात जात होती. म्हणजे फॉरेनला जाण्याची तुम्हाला संधी होती, आजही आहे. 3 लाख रुपये महिना सहज मिळतील. 3 लाख? मागे लागल्यात कंपन्या. जाणार नाही. कारण माझी गरज इथल्या जनतेला आहे. पण जास्त पैसा मिळाला तर तो इथल्या जनतेला त्याच प्रमाणात पाठवता येईल ना? बरोबर आहे तुमचं, पण मी नसेन ना त्या जनतेत. त्यांच्या माझ्यातलं अंतर मला दूर नेईल. मंजुश्री प्रभावित झाली होती. भारावली होती. ऐकत होती. मी आईवडिलांना सोडीन म्हणजे सोडलेलंच आहे म्हणा, पण या जनतेला मी सोडणार नाही. आईवडिलांना सोडलंय म्हणजे? मला आईवडील आहेत, एक मोठा भाऊ आहे, पण नाही जमत. त्यांचे माझे विचार नाही जुळत. ते वेगळे राहतात. मी हा असा एकटा. आईवडिलांशी थोडं जुळवून घेता आलं. 2 ध्रुवांवर होता मी. इतर आईवडिलांप्रमाणे त्यांनीही स्वप्न पाहिलं होतं. मुलगा शिकेल, मोठ्या पगाराची नोकरी करेल, बंगला असेल, दारात गाडी येईल. पण मी हा असा. आणि जुळवून घेणं म्हणजे काय हो? ती तडजोड करताना किती ताणतणाव सहन करायला लागतो, मन मारावं लागतं, बुद्धी खर्च करायला लागते, चूक नसताना सुद्धा गप्प राहायला लागतं. ते मला शक्य नव्हतं, आत्ताही नाही आहे. मी आत तसा बाहेर.
मी स्पष्ट सांगितलं, माझे विचार वेगळे आहेत, माझी स्वप्न वेगळी आहेत, माझं जगणं वेगळं आहे. मी तुमच्याबरोबर राहू शकत नाही. स्वतः घर सोडलं, इथे आलो. उद्या समजा तुमचं माझं जमलं नाही तर माझ्याशी? आय एम सॉरी, सो सॉरी. मी आपलं लग्न झालंय असं समजून बसलो. आय एम सॉरी, सॉरी. जाऊ द्या हो, आपण दुसरं काहीतरी बोलू. तिने त्याला त्या विषयापासून तोडण्याचा प्रयत्न केला. हो, बोलूया ना, बोलूया. अगदी मोकळेपणानं बोलूया. मी माझ्या अपेक्षा सांगितल्या. पूर्ण आयुष्य समाजसेवा. तुम्ही एकटे सुद्धा समाजसेवा करू शकालच की. लग्न हा विषय गौण आहे. मग तुम्ही लग्न कशासाठी करताय? स्पष्ट बोलू का? नाही म्हणजे बोलतोच आता. तुम्ही रागावला, चिडला तरी बोलावंच लागणार आहे. मी तरी बोलणार. आत तेच बाहेर. विशिष्ट वयात शरीराला भूक असते. निसर्गाने ही नर मादी तयार केली आहे, बरोबर? समाजसेवा माझ्या जीवनाचं ध्येय असलं तरी शरीराला धर्म सुटलाय का? हो, ऐशी म्हणजे केवळ शरीराच्या भुकेसाठी तुम्हाला लग्न करायचं आहे. गैरसमज करून घेताय. तुमच्या वाक्यातल्या शब्दाला माझा आक्षेप आहे. ती भूक ऋषीमुनींना टाळता आली नाही. पण केवळ त्यासाठी लग्न असं नाही आहे. लाईफ पार्टनर आणि तोही समाजसेवक अशी अपेक्षा आहे. तरीही एक प्रश्न अनुत्तरी आहे. नाही, तुम्ही स्पष्ट बोला. वेळ गेला तरी भविष्याच्या दृष्टीनं चर्चा होणं गरजेचं आहे. अगदी मोकळ्या मनानं बोला तुम्ही. तूर्त मला मैत्र समजा. तुमची मैत्रिणी समजलात तरी हरकत नाही. नाही, हसण्यासारखं काही नाही आहे. मुली आपल्या मैत्रिणीशी नाजूक विषयावर बोलतात असा माझा समज आहे आणि तो समज जर बरोबर असेल तर नाजूक विषयावर बोलण्यासाठी मी तुमची मैत्रीण व्हायला तयार आहे. बोला, बोला तुम्ही, विचारा. उंबरठ्याच्या आत पती-पत्नी एक दुसऱ्यावर विश्वास ठेवू शकतात. विशेषतः स्त्रियांनी उंबरठा ओलांडल्यावर. आज पुरुषांबरोबर स्त्रिया नोकरी, व्यवसाय करतातच की. पण समाजसेवा ही काही नोकरी, व्यवसाय, उद्योग नाही ना. ती पूर्णवेळ सेवा आहे. नोकरी, व्यवसायाला विशिष्ट वेळ असते, ठिकाण असतं. पण समाजसेवा म्हणजे वेळ, काळ, मर्यादा या बाबींचं कुंपण नाही घालता येत. म्हणजे असं बघा, दुर्गम भागात काम चालू केलं तर 8-8 दिवस घराचं तोंड पाहता येणार नाही. त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार राहायला लागणार. बरोबर कोण असेल, मुक्काम कुठे पडेल, हे अगोदर सांगणं शक्य आहे का? चांगल्या विषयावर बोलतोय आपण. त्याहीपेक्षा मोकळेपणानं बोलतोय आपण. ते जास्त महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने. लग्न झालं की 2 मनं, 2 शरीरं एक होतात असं मी मानतो. त्यापुढे जगणं स्वतःसाठी राहतच नाही. जे करायचं ते दोघांसाठी हे निश्चित झालेलं असतं. त्यामुळे अविश्वास, संशय असा प्रकार राहतच नाही. तारुण्याच्या विशिष्ट वळणावर तरुण-तरुणींची स्वप्न उथळ असतात. सगळंच अतिसंवेदनशीलतेच्या अधिष्ठानावर इमले उभे असतात. लग्नानंतर खरं खरं जगायचं असतं. वास्तव. त्यावेळी कल्पना, रंजकता, स्वप्न असं काही नसतं. आणि मग कलह बीज अंकुरले जातात. मला वाटतं आपण उभ्या आयुष्याचा विचार करून आलाय. नाही, तसंच काही नाही. पण मी म्हणते, का विचार करू नये? पुढे पोळण्यापेक्षा आत्ताच सावध झालेलं काय वाईट? आणि पर्याय सुद्धा राखून ठेवायला लागेल. आहे ना, आहे. त्यासाठी पर्याय आहे. तो थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, हे बघा, हे युग परावलंबी माणसाचं नाही आणि परावलंबी राहण्याचं काही कारणही नाही. मुलामुलींना शिक्षणाबरोबर विकासाच्या अनेक संधी आहेत. प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार स्वतःच्या पायावर उभा राहावा असे घटनेनं त्याला अधिकार दिलेले आहेत. विवाह हा सगळ्यात श्रेष्ठ विधी. कुटुंब संस्था, नीती, परंपरा, आदर्श आणि नवनिर्मितीसाठी हा लग्नविधी आहे. विवाहाला जशी कायदेशीर मान्यता आहे तशी विवाह यशस्वी झाला नाही तर विभक्त होण्यासाठी कायद्यानं मान्यता दिली आहे. ज्या दिवशी मला किंवा तुम्हाला वाटेल आपण विभक्त व्हावं, हे बघा, मला आत्ताच गृहीत धरणं योग्य नाही. सॉरी, चुकून अनवधानानं शब्द गेला. आय एम सॉरी.
पण जी कोणी असेल तिला मी पूर्ण स्वातंत्र्य देणार आहे. सती जाण्याचा हा काळ निश्चित नाही किंवा गळ्यात दोरी बांधून आयुष्यभर ओढाओढ करण्याचाही हा काळ नाही आहे. उलट मी म्हणेन घाई नाही, खूप विचार करा, वाटलं तर होकार द्या. मंजुश्री खाली पाहत बसून होती. नवा प्रश्न, विषय आत्ता तरी डोक्यात नव्हता आणि घाईचं कारण नव्हतं. विचारांती निर्णय घेता येणार होता. ती बोलत नाहीये असं बघून तो म्हणाला, हे बघा, आत्ताच विचार करण्याचं कारण नाही. उभ्या आयुष्याचा निर्णय आहे. तो निर्णय घाईघाईत घ्यावा असं मलाही वाटत नाही. त्यात तुमचे माता पिता, बहीण, भाऊ यांच्याशीही चर्चा व्हावी. शेवटी काय आहे, आजवरचे जीवनाचे साथीदार आहेत ते, जन्मदाते आहेत ते. माणूस विचारी वाटत होता, आपली मतं लादत नव्हता, विचार करायला वेळ देत होता. हेही लक्षात घ्या, एकदा विचार झाला, लग्न केलं की त्यांची म्हणजे आईवडिलांची किंवा इतरांची लुडबुड मला चालणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे इतरांच्या हस्तक्षेपामुळे, आपण त्याला कान फुंकणं म्हणू हवं तर, त्यामुळे 50% जास्त विवाह अयशस्वी होतात. दुसऱ्याच्या संसाराशी देणं घेणं नसतं. विवाह तुटल्यानं काय घडेल याचा विचार नसतो. झळ लागत नाही, उलट तमाशा बघायला मिळतो. कान फुंकायला पैसे पडत नाहीत. मला काय म्हणायचंय ते समजतंय? हो, समजतंय. माझा नंबर तुमच्याकडे आहे, पत्ता माहिती झालाय. केव्हाही या, विचार करून या. मातापित्यांना घेऊन आलात तरी चालेल. त्याचं काय असतं, वरिष्ठांचा समज असतो, मुलामुलीला काय कळतंय, म्हणून तेच मुलगी मुलगा पाहण्याचं काम करतात, ठरवाठरवी करतात. आजवर ते ठीक होतं, पण आता मुलं मुली शिकली आहेत, त्यांचा त्यांना विचार करू द्या ना. पण नाही, अंगठा उठवणारा आणि पुरं आयुष्य अयशस्वी जगलेला बाप सुद्धा पदवीधर मुलाला म्हणतो, तुला काय कळतंय. तुमच्या मातापित्याबद्दल मला असं नाही म्हणायचं, कारण मी त्यांना पाहिलेलं नाही आहे. त्यांनी पाहण्याची संधी दिली तरी हरकत नाही. त्यांची परीक्षा पास झाल्यावर आपण निर्णय घेऊ शकता. पण एवढं मात्र खरं, समाजसेवा. ती उठली. इतर तरुणांसारखी त्याची घालमेल झाली नाही. पुन्हा कधी भेट, विचारलं नाही. नजरेत आतुरता नव्हती, अभिलाषा नव्हती, वखवखलेली भूक नव्हती, शांत शांतता. मंजुश्री काहीतरी हरवून बसली होती. नेमकं काय हरवलंय ते कळत नव्हतं. पूर्वीसारखं आताचं जगणं नव्हतं. मैत्रिणींबरोबर खळखळून हसणं नव्हतं, आघळपघळ बोलणं नव्हतं. मम्मी पप्पांबरोबरचे पूर्वीचे संवाद नव्हते, फिरणं नव्हतं, वाचणं नव्हतं. नेमकं काय झालंय हे तिलाच कळत नव्हतं. पुस्तक वाचायला घेतलं तर अक्षरं अस्पष्ट होत होती. वर्गात प्राध्यापक काय बडबड करतात कळत नव्हतं. मैत्रिणींचे विनोद, हास्य बेचव वाटत होतं. पप्पा मम्मींच्या संवादात चवच राहिली नव्हती. एवढंच काय, जेवणावरचं सुद्धा लक्ष उडालेलं होतं. नजरेसमोर श्रीधर, त्याचं बोलणं, आतलं बोलणं, आरपार, मोकळेपणा, पडदा नाही, भिंत नाही. तो तेवढ्यावर थांबतो तर श्रीधर कसला. रात्री सुद्धा सोबत. त्याचं बोलणं, त्याचं वागणं, सगळं काही जागेपणी, स्वप्नी सुद्धा सोबतीला. एक अस्वस्थ हरवलेपणा. प्रेमात पडल्यावर असं होतं म्हणतात, वाचलं होतं कुठेतरी. पण ती प्रेमात कुठे पडली होती? कुठे आणाभाका घेतल्या होत्या? कुठे शब्द दिला घेतला होता? स्पर्श तर लांबच राहिला. मग हे असं का? नेमकं काय झालंय? काय होतंय आणि का होतंय हेच कळत नव्हतं. मन लबाड. लबाड मन, अवखळ मन, खट्याळ मन, ते पुन्हा पुन्हा श्रीधर भोवती फिरत होतं. थोपटा, रागवा, जोजवा, झटका काही केल्या ते ऐकत नव्हतं. कधी फुलपाखरू होत होतं, श्रीधर भोवती पिंगा घालत होतं. कधी बुलबुल होत होतं, एकटंच बोलत होतं.
जसंच्या तसं हृदयात कोरल्या शब्दांवर प्रतिक्रियाही देत होतं. कधी वात होतं, कधी गुदगुल्या करत होतं. तीच तिच्या मनावर रुष्ट होती, पण रागवल्यानं का मन वाकुलं दाखवायचं थांबतं? ते तर लबाड असतं मेलं. रागवल्यानं ते खुदकन हसत होतं, रागच मेला पळून जात होता. आणि मंजुश्री स्वतःशी हसत होती, खुदकन. अशी माणसं खरंच खुळी होतात. आपल्याच खोळात रमतात, आपल्याच विश्वात राहतात. इतरांची जाणीव नाही, इतरांची कदर नाही. दुसरं म्हणजे अशी माणसं एकटं एकटं राहणं पसंत करतात, तशी संधी शोधतात, दिवा स्वप्न बघतात आणि त्यात रमून जातात. या स्वप्नांना भव्य दिव्यता असते. स्वप्न पाहण्यासाठी पैसे पडत नाहीत, त्यामुळे तोटा काहीच नाही. मंजुश्री स्वतःला कोंडून घ्यायची, अगदी एकटी राहायची. 4 भिंती, निर्जीव भिंती, वर छत, तेही निर्जीव. निर्जीवांना भावभावना नसतात, बोलत नाहीत, संवेदना नसतात, पाहत राहतात, पण सल्ला नाही, सहभाग नाही, उपहास नाही, फक्त पाहत राहणं. स्व हरवून बसलेल्या माणसांना हेच तर हवं असतं. एकाकीपणा, आपल्या भोवती कोश. मांजरानं डोळे मिटले म्हणून दुसऱ्या माणसांनी डोळे मिटलेले असतात असं नाही. मंजुश्रीची ही अवस्था अनेकांच्या नजरेला आली होती. आई, जिला मंजुश्री मम्मी म्हणे, ती शेवटी आईच होती. आईला आपल्या लेकरांच्या मनातल्या भावना जाणवतात. ती आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे वाचू शकते. शेवटी ती जन्मदात्री असते, जननी असते. तिच्या रक्तमांसावर बीज अंकुरलेलं असतं. 9 महिने तिच्याच रक्ताचं अन्न असतं. तिच्या श्वासावरच गर्भात जगणं असतं. तिच्या शरीरात आपली वाढ झालेली असते. बाळाचा पहिला श्वास, तिचा हुंकार, त्याची हालचाल, त्याचं सगळं काही तिचं आणि केवळ तिचं. तिची आई राधा तिच्या खोलीत आली. मंजुश्रीला ती आल्याची जाणीवच नव्हती. असणार कशी? स्वतःपुरतं स्वप्न बघण्यात ती गर्क. नजर छताकडे, पापण्या हलवत नव्हती. कोळी कीटकांनी बांधावं तसं ती घरटं बांधत होती स्वतःसाठी. श्रीधरला अजूनही तिने त्या घरट्यात प्रवेश दिला नव्हता, पण प्रतीक्षा होती. डोळ्यात, मनात, काळजात तो होता. पण बांधू पाहत असलेल्या घरट्यात मात्र तो नव्हता. नाजूक घरटं, रेशमी घरटं. भीती, काहूर, अस्वस्थ. मंजू. 2च अक्षरं, जन्मापासून किंबहुना अंकुरल्यापासून कानावर पडणारी, तरीही ती दचकली. समाधी भंग पावली, स्वप्न तुटलं, घरटं तुटलं. काय चाललंय हे मंजू? मोठा खोचक प्रश्न होता. जगाच्या न्यायालयात जगदीशानं असा प्रश्न विचारला असता तरीही ती एवढी दचकली नसती. काय होतंय तुला मंजू? आईचा प्रश्न. या प्रश्नात ममता होती, प्रेम होतं, वात्सल्य होतं. काही नाही अगं, मला काय झालंय? चोराचा सावळा गोंधळ. स्वतःला सावरण्याचा व्यर्थ खटाटोप. अगं, मी आई आहे तुझी, मला नाही सांगणार? अगं खरंच मम्मी, मला काही झालं नाहीये, काही होतही नाहीये. मंजुश्रीतला चोर आता स्वतःला सावरत होता. तेही राधाबाईंच्या नजरेतनं सुटलं नाही. शेवटी आईच ती. हे बघ मंजू, तुझं काहीतरी बिनसलंय. गेली काही दिवस तू पूर्वीसारखी नाही वागत आहेस. काय होतंय बाळा तुला? मातेच्या अक्षराला काळजीचा स्वर होता. मंजुश्री काय सांगणार होती? निर्णय झाला नव्हता. काही सांगण्यासारखं नव्हतं. काय होतंय ते शब्दात पकडता येत नव्हतं. अवस्था नाजूक होती. अगं खरंच मम्मी, मला काहीच नाही झालं. हे बघ, मी आई आहे तुझी. आई मुलीची मैत्रीण असते. मैत्रिणीपासून कोणी काही लपवतं का? मंजुश्रीनी आता सांगायचं ठरवलं, जसं घडलं तसं. वर्तमानपत्रात मी जाहिरात वाचली. पूर्ण आयुष्य समाजसेवा करणारी वधू पाहिजे. वेगळी वाटली जाहिरात. माणूस विक्षिप्त वाटला. वधू ही संसार करणारी हवी असते.
कुणाला नोकरी करणारी हवी असते, सुशील, गोरी, देखणी, कर्तव्यदक्ष हवी असते. कुणाला उंची, जाडी, विशिष्ट आकारात वधू हवी असते. जातकुळीची हवी असते. ही जाहिरात वेगळी होती. त्या व्यक्तीबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. जिज्ञासेपायी भेटायला गेले. मग आवडला का तुला तो माणूस? राधाच्या मनातही जिज्ञासा होतीच. मंजुश्री काही बोलली नाही, तशीच बसून राहिली. काय विचारतेय मी मंजू? मग मी तो विक्षिप्त वाटला, पण आरपार स्वच्छ वाटला. समाजसेवा करण्यासाठी जन्माला आल्यासारखा वाटला. मग दे विषय सोडून दे. लग्न करून संसार करायचा असतो. विक्षिप्त माणसाचा विचार करून स्वतः विक्षिप्त सारखं वागायचं नसतं. आणि काय ग, लग्नाचा विषय आमच्याही ओठावर कधी आला नाही. चल उठ आता. मग मी विषय झटकून असा डोक्यातनं जातो का? एखादा विषय तसाच सोडता येतो का? तो श्रीधर माझ्या डोक्यात पालीसारखा चिकटून बसलाय. भावनाप्रधान माणसं अशा अर्थहीन विषयात मन गुंतवून घेतात. मग मी तो मला अर्थहीन नाही वाटला. त्याच्या जीवनात खऱ्या अर्थानं अर्थ आहे. आजन्म समाजसेवा, स्वतः आणि जोडीदाराने समाजसेवा. आपण फार सामान्य माणसं आहोत. जन्माला यायचं, शिकायचं, वयात आलं की लग्न, लग्नानंतर संसार, स्वतःचा संसार, 4 खांबांवर छप्पर, 4 भिंती, आतमध्ये आपण सुरक्षित. डोक्यावर पडदे, कानात बोळे. बाहेर काय घडतंय, काय होतंय याची जाणीव नाही. फक्त माझं, माझं आणि माझं. राधा घाबरली. मंजुश्रीचं काही खरं नव्हतं. आजवर ती कधी अशी बोलली नव्हती, पण आज ती झपाटल्यासारखी बोलत होती. चुकीचं बोलते असं नाही, पण ती सामान्य माणसासारखी निश्चितच बोलत नव्हती. केवळ त्या कोणी श्रीधरच्या भेटीने तिच्यात एवढा बदल झाला, तर त्याला औषधही तोच होता. आणि मुलीच्या भविष्याचा विचार करता कुणीही मातापिता आपल्या मुलीची आहुती पूर्ण आयुष्य समाजसेवेच्या धगधगत्या कुंडात समिधा म्हणून टाकणार नाही. काय बोलावं, कुठल्या शब्दात समजावून सांगावं काही कळेना तिला. मग मी श्रीधर विक्षिप्त वाटतो, पण क्षणभर. क्षणात तो देवदूत वाटतो. समाजसेवेसाठी देवानं स्वर्गातून पाठवलेला दूत. आता राधाला असह्य झालं. ती रागावली आणि म्हणाली, मंजू, बास झालं ते श्रीधर पुराण. कुठल्या एका वेड्याला बघून आलीयस आणि आता आम्हाला वेडं बनवण्याचा प्रयत्न चालवलायस? वेडा? खरंच श्रीधर वेडा आहे. एखाद्या गोष्टीचा अतिरेक म्हणजे दुसऱ्याच्या दृष्टीनं वेडच की ते. पण मग मी वेडं झाल्याशिवाय, झपाटल्याशिवाय एखाद्या क्षेत्रात यशच मिळत नाही. संशोधक, धर्म उपासक हे कोण असतात? वेडेच की. त्यांच्या वेडेपणाचा अंतिम हेतू लोककल्याणच असतो. श्रीधर सामान्यातला असामान्य वाटतो मला. या वाक्याने राधाच्या डोक्यातल्या मेंदूत वारुळच फुटलं. सहस्त्र मुंग्या एकाच वेळी दंश करायला लागल्या. मंजू, त्या वेडपटाचं नाव ओठावर पुन्हा आलं ना तर? तिचे ओठ थरथरत राहिले. मंजुश्री हसली, स्वतःशीच हसली, बोलली काहीच नाही. राधाला राग अनावर झाला. आपण तिथे थांबलो तर काहीही घडू शकेल म्हणून ती पाय आपटत निघून गेली. राधाच्या कानावर आसूड ओढले जात होते. मंजुश्री मरी आई झाली होती. शब्द रक्तबंबाळ करत होते. ढोलाचे टोले मेंदूवर घणासारखे पडत होते. आईला वाटतं मुलांना आपण चांगलं ओळखतो. पंखा बाहेर पडल्यानंतर पंख फुटल्या मुलामुलींची इथपर्यंत झेप घेतली जाईल असं स्वप्नातही नसतं. मंजुश्री आजवर मम्मी मम्मी करत मागे मागे फिरत होती. किती बालिश होती. शाळा कॉलेजातल्या गमती अगदी मैत्रिणीला सांगावी ना तशी सांगत असे. हे हवं, ते नको, हे असं, ते तसं, हे करू का, ते करू का, जिथे तिथे मम्मीचा सल्ला. आणि एवढा मोठा निर्णय घेताना मम्मीला आधी कुणकुण नाही. पंख फुटलेली मुलं शरीराप्रमाणे मनानंही एवढी दूर जातात का आईपासून?
कोणाची ही जादूगिरी? शरीराची, मनाची का निसर्गाची? कोण जवळचं? आईबाप का समवयस्क तरुण? हे आकर्षण कुठलं? मनाचं, शरीराचं का विचारांचं? विचाराचं म्हणावं तर आजवर कुठलाही विचार तिच्यावर लादलेला नव्हता. हवी ती शाखा निवडण्याची संधी होती, हवा तो क्लास लावण्याची मुभा होती. वक्तृत्व कलेची आवड, राज्य पातळीपर्यंतच्या स्पर्धांना जाण्याची संधी दिली होती. वाचनाची आवड, कोणतं पुस्तक वाचतंय हेही पाहिलं नव्हतं, पूर्ण स्वातंत्र्य होतं. मग पूर्ण स्वातंत्र्य मुलामुलीला देणं योग्य नाही आहे का? आणि अयोग्य म्हणावं तर त्यांना लक्ष्मणरेषा तरी किती घालायच्या? आजच्या काळात कोण, कोणत्या आणि किती लक्ष्मणरेषा आखणार? लक्ष्मणरेषा म्हणजे बंधन. बंधनाने विकास होतो का कोंडमारा होतो? आणि त्या कोंडमाऱ्याने विस्फोट झाला तर? मुलांवरच्या सगळ्याच शस्त्रक्रिया आईवडिलांना नाजूक हातानं कराव्या लागतात. काय घडेल हे सांगता येत नाही. राधाने आपला राग गिळला. आईला आपल्या मुलांवरचा राग नाही व्यक्त करता येत, तरुण मुलांवर तर नाहीच. तारुण्य म्हणजे भूतकाळ भविष्यकाळाचा विचार न करण्याचा काळ. वारा प्यायलेल्या वारूला मागचं दिसत नाही. इच्छित गाठताना वर्तमानही न विचार करता भविष्याकडे त्याचं तोंड असतं. राधानं माघार घेतली. नाजूक हातानं केस हाताळायचं ठरवलं. मंजुश्रीच्या वडिलांशी बोलायचं ठरवलं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित कवड असा ही कादंबरी. आज या कादंबरीचा पहिला भाग आपण ऐकला. दुसरा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.